राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यामध्ये 5150 इलेक्ट्रिक बस आजपासून सामील झाल्यात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यामध्ये या बसचं उद्घाटन करण्यात आलं। बोरिवली ठाणे नाशिक मार्गावरती या बसेस धावणार आहेत। सध्याच्या काळामध्ये पर्यावरणपूरक असणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या ही काळाची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात म्हटलं। आगामी काळामध्ये डिझेल टू LNG कन्व्हर्ट बसेसचा करार करण्यात येणार असल्याचं सुद्धा शिंदे यांनी सांगितलं। एसटी महामंडळ फायदा आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं सुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। अधिकाऱ्यांचं काम आहे की योग्य प्रकारे या सगळ्यांना सेवा सुविधा देणं आणि अधिकाऱ्यांनी काम केलं तर सन्मान करू, अधिकाऱ्यांनी काम चुकारपणा केला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। आणि म्हणून मी स्वतः या ठिकाणी पाहणी केली। आपण म्हणालात की एक ग्रासरूटचा मी कार्यकर्ता आहे, मी पण जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि जमिनीचं आणि माझं नातं घट्ट आहे। त्यामुळे मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा या ज्या सेवा सुविधा या कर्मचाऱ्यांना मिळाल्या पाहिजे। शेवटी माणसं आपले भाऊबंद आहेत, आपलाच हा परिवार आहे आणि म्हणून मी स्वतः वैयक्तिक याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे। मला अपेक्षित आहे की याच्यामध्ये खूप चांगल्या सुधारणा होतील। आता खेड्यापाड्यात सुद्धा इलेक्ट्रिक बस सेवा ही मिळणार आहे। आपण जर बघितलं तर ठाण्याच्या एसटी डेपोमध्ये मी आहे, आपण बघू शकतात हीच ती इलेक्ट्रिसिटी बस आहे। या बसचे जे उद्घाटन आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं। सुमारे 5000च्या वरती बसेस या संपूर्ण महाराष्ट्रात येणार असून 20 बसेस आज ठाण्यात आलेल्या आहेत। आपण बघू शकतात की पूर्णपणे इको असलेली अशी बस आहे, प्रदूषण मुक्त अशी बस आहे। संपूर्ण बस ही इलेक्ट्रिसिटी आणि असल्यामुळे AC सुद्धा यामध्ये आहे। चांगल्या प्रकारे सुविधा या बसमध्ये मिळणार असून आपण जर बघितलं तर आतापर्यंत मुंबई आणि ठाण्यामध्ये अशा बसेस होत्या, त्यानंतर या कल्याण डोंबिवली सुद्धा आल्या, आता संपूर्ण महाराष्ट्रभर या बसेस आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर एसटी महामंडळाने सुद्धा या बसेस नागरिकांच्या आणि लोकांच्या सेवेकरता आणलेल्या आहेत। संपूर्ण प्रदूषण मुक्त अशी या एसटी बसेस आहेत। ह्याचा फायदा आता संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना होणार आहे। कॅमेरामन संदीप भारतीसह प्रदीप भणगे, पुढारी न्यूज, ठाणे।